सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला जिल्ह्यात आजपासून 12वीच्या परीक्षेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून जिल्ह्यातील एकूण 86 परीक्षा केंद्रावर सुमारे 26,000 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। परीक्षेची प्रक्रिया शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे। परीक्षेदरम्यान कॉपी मुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत असून प्रत्येक केंद्रावर कडक दक्षता घेण्यात येत आहे। गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथके कार्यरत ठेवण्यात आली असून केंद्र संचालक व पर्यवेक्षकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या। तसेच परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। यामुळे विद्यार्थ्यांना भयमुक्त व सुरक्षित वातावरणात परीक्षा देण्याची संधी मिळत आहे। जिल्हा प्रशासन, शिक्षण मंडळ व पोलीस यंत्रणा यांच्या समन्वयातून परीक्षा सुरळीत पार पडत असून विद्यार्थ्यांकडूनही शिस्तीचे पालन केले जात आहे। सर, आज 12वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली, आज पहिला पेपर होतोय आणि प्रशासनाने कडक असे आदेश निर्देश देण्यात आलेले आहेत। कशा प्रकारे राबवले जाते, काय काय इथे सुविधा करण्यात आलेल्या आहेत? या वर्षीच्या आजपासून 12वीच्या ज्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत, या 12वीच्या परीक्षेमध्ये जे काही निर्देश प्राप्त होतात शासनाकडनं, बोर्डाकडनं, जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं, त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्ट्रिक्ट व्हिजिलन्स आम्ही ठेवलेला आहे। पूर्णतः कॉपीमुक्त आणि तणावमुक्त परीक्षा व्हायला पाहिजे, यासाठी अतिशय गांभीर्यानं या परीक्षेकडे लक्ष दिलं जातं। मुलांच्या जीवनातील हा अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो। हे सगळं करत असताना त्यांच्यावर ताण पण येणार नाही या सगळ्या व्हिजिलन्सचा, त्याची पण आम्ही दखल घेतो। त्यांना समजावून सूचना देऊन विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पूर्वी सगळ्या प्रत्येक क्लासरूममध्ये त्यांना सांगितलं आहे की CCTV लागलेला आहे, तिथे तुम्ही अंडर सर्व्हिलन्समध्ये आहात, त्यामुळं तुमचं संपूर्ण करिअर जे आहे ते इथे डिपेंड आहे भविष्यासाठी। आणि केव्हाही त्यांचं जे आपण समुपदेशन विद्यार्थ्यांचं की कॉपी करू नका, कॉपीनं तुम्ही एखाद्या वेळेस थोडंसं तुम्हाला यश मिळाल्यासारखं वाटेल, पण ते चिरकाल नसतं। आणि तसंही पोरं पालक समजूतदार आहेत। तुम्ही आता बाहेर पाहिलं असेल, बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला इथे शिरकाव नाही आहे। आणि हे सेंटर परिसर मोठा असल्यामुळं अतिशय बाहेरच्या वर्दळीपासनं, बाहेरच्या लोकांच्या डिस्टर्बन्सेसपासनं पूर्ण निवांत, शांत, त्यांना कुठल्याच प्रकारचा डिस्टर्बन्स होणार नाही असं परिसरात आहे। 10 एकरचा परिसर असल्यामुळं मेन गेटमधून आतमध्ये आल्यानंतर इकडे बाकी कोणाला येताच येत नाही। तसाही स्ट्रिक्ट व्हिजिलन्स प्रत्येक परीक्षेत आम्ही ठेवतोच। माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार असं बोललं गेलं होतं की परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये 100 परिसरामध्ये कलम 144 लावले जाईल, जेणेकरून कुठले विद्यार्थी असतील किंवा सर्वसामान्य असतील ते येणार नाही, असा काही प्रकार झालेला आहे की त्यांचा भाग झाला, म्हणजे बाहेरच्या लोकांनी डिस्टर्बन्सेस करू नये म्हणून परिसरामध्ये ते लावतात। कारण आणि तसंही मूर्तिजापूरमध्ये चांगलं गुड अकॅडमिक वातावरण आहे। परीक्षेच्या बाबतीमध्ये मूर्तिजापुरामध्ये असे सेंटर्स नाहीत। काही ग्रामीण भागामध्ये, काही छोट्या कॉलेजमध्ये कुठंही चालतं, त्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे। पण इथले नागरिकही सुजाण आहेत, पालकही सुजाण आहेत आणि त्यांना कल्पना आहे की आपल्या पोरांच्या भवितव्यासाठी उलट पालक प्रिपेअर करतात की माझ्या पोरांचं चांगल्या मार्क्सनी पास झाला पाहिजे, अभ्यास करून पास झाला पाहिजे। आणि इथे काही आमच्याच कॉलेजचे विद्यार्थी नाही, इथं वेगवेगळ्या कॉलेजचे सुद्धा विद्यार्थी आमच्या सेंटरवर आहे, आमचे विद्यार्थी इतर दुसऱ्या सेंटरवर आहे। पण असं असताना जो आपण उल्लेख केला, हा बाहेरच्या लोकांनी वर्दळ करू नये। एखादा दुसरा असा एलिमेंट असतो की तो आपल्या मित्राला मदत करायची म्हणून आसपास फिरकण्याचा प्रयत्न करेल, सेंटरच्या काही बाहेरून प्रयत्न करेल, त्यासाठी ते कलम लागू केलेलं असतं। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी मृण्मय जोशी, अकोला। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है।
अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।